नमो बुद्धाय. धम्मपद. आज आपण पाहणार आहोत 3 चित्तवग्गो. चित्त वर्ग. चित्त चंचल आहे. चित्त हे ओढाळ, चंचल, दुर्निवार व दुर्धर आहे. बाण बनविणारा जसा बाणाला सरळ करतो तसा मेधावी अथवा बुद्धिवान पुरुष अशा चित्ताला एकाग्र व सरळ करतो. अस्थिर मनाला स्थिर करा. पाण्याबाहेर काढलेली मासोळी ज्याप्रमाणे तडफते त्याप्रमाणे माराच्या म्हणजे कामदेवाच्या तावडीतून सुटण्याकरिता मन व्याकुळ होते. माराच्या तडाख्यापासून सुटण्यासाठी चित्त माशासारखे तरफडत असते, ज्याचा निग्रह करणे फार कठीण आहे, जे फार चप्पळ आहे, जेथे वाटेल तेथे झटकन जाते. अशा चित्ताचे दमन करणे फार उत्तम आहे, कारण दमन केलेले चित्त फार सुखदायक असते. संवरलेले चित्त सुखावह असते. ज्याला समजणे सोपे नाही, जे अत्यंत चलाक आहे व जे वाटेल तेथे झटकन जाते, अशा चित्ताचे बुद्धिमान पुरुषाने रक्षण करावे, कारण सुरक्षित चित्त फारच सुखदायक असते. संवरलेल्या चित्ताचे रक्षण करणे सुखावह असते. दूर जाणारे, एकटेच वावरणारे, अशरीर व गूढ अशा चित्ताचे जे संयम करतात ते मार बंधनातून मुक्त होतात. जे संयम करतात ते माराच्या बंधनातून मुक्त होतात. जो आपल्या चित्ताला वटणीवर आणत नाही, जो सद्धम्म जाणत नाही, ज्याची श्रद्धा चंचल आहे, अशा पुरुषाची प्रज्ञा परिपूर्ण होत नाही. सन्मार्गावरील चित्त अधिक हितकर असते. ज्याचे चित्त अनासक्त, द्वेषरहित व पाप पुण्याच्या पलीकडे गेले आहे, अशा दक्ष पुरुषाला कोणाचे भय नसते. ह्या शरीराला मडक्यासारखे क्षणभंगूर जाणून चित्ताला नगराप्रमाणे सुरक्षित आणि दृढ समजून प्रज्ञारूपी शस्त्राने कामदेवाशी युद्ध करावे व जिंकलेलाचे अनासक्त वृत्तीने रक्षण करावे. प्रज्ञेच्या शस्त्राने माराचा पराभव करावा. हाय, अरे हे तुच्छ शरीर लवकरच अचेतन होऊन लाकडाच्या ठोकळ्याप्रमाणे जमिनीवर निरर्थक पडले राहील. चेतनाविहीन शरीर हे निरुपयोगी आहे. जेवढे नुकसान शत्रूचे आणि वैरी वैऱ्याचे करतो, त्यापेक्षा अधिक नुकसान वाईट मार्गावर लागलेले चित्त करते. कुमार्गावरील चित्त माणसाची जास्त हानी करते. जेवढे कल्याण मायबाप किंवा दुसरे भाऊबंध करू शकत नाहीत, त्यापेक्षा कितीतरी अधिक कल्याण सुमार्गावर असलेले चित्त करू शकते. सन्मार्गावरील चित्त अधिक हितकर असते. यापुढील भागात आपण पाहणार आहोत पुप्पवग्गो, पुष्प वर्ग. तेव्हा आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.